मुझे भाई म्हणत एक नेक इंसान था, एक भला माणूस होता. तो त्याचे सत्कर्म करायचा, रोज सकाळी ध्यान धारणा पूजा अर्चा, देवाचं स्मरण, गोरगरिबाला त्याला दान, त्याला थोडीफार मदत, असं केल्यामुळे याच्या लक्षात आलं, या टोळीच्या लक्षात आलं की बुवा आता ग्रामपंचायतची भावी सरपंच हज बनणार आहे. मग याचं नाव वाढावं लागलं, बोले साधू बनून फिरतो, याला भ्रष्ट करा. भ्रष्ट करा म्हटल्यानंतर त्याला पकडलं, त्याला किडनॅप केलं आणि गावाच्या बाजूला 2 किलोमीटर अंतर एका गोडाऊन मध्ये डांबण्यात आलं. आणि त्याच्या समोर 4 पर्याय ठेवले. डुकराचं मांस खा, 2 माते समाज स्त्रीवर बलात्कार कर, 3 निष्पाप बालकाची हत्या कर आणि 4 दारूचं प्राशन कर. 20 दिवस झाले त्या सज्जनाने एकाही गोष्टीला हात लावला नाही. 21व्या दिवशी या नराधमांनी चेतावणी दिली की आज 9 वाजेपर्यंत जर तू या 4 गोष्टीपैकी काही केलं नाही तर तुला आम्ही तुझं सर कलाम करू, तुझी मान कापू आणि तुझा देह संपून टाकू. रविवार उजाडला, रात्रीचे 8 वाजले. याच्या मनात आलं की डुकराचं मांस खाणं म्हणजे धर्मभ्रष्टी. माती समान स्त्रीवर बलात्कार करणे याच्यासारखा पाप नाही, निष्पाप बालकाचा वध करणे याच्यासारखी हिंसा नाही. हे परमेश्वरा, माझं जीवन आता हे संपवणार, परंतु मला असं त्याच्या मनात वाटलं की दारू जर आपण पिली तर दारू काही पाप नाही, आणि दारू पिल्यामुळं आपण आज दारू पिऊ, उद्या सकाळी आंघोळ करू, देवाला गायीचं दर्शन घेऊ, मंदिरातून जाऊन आपला नित्यविधी आपण पूर्ण नेहमीसारखा करू. पण यानं तो विचार करून दारू पिल्यानंतर पोटात आग पडली, आगीचा भडका उठला आणि त्या नशेत डुकराचं मांस खाल्लं. मांस खाल्ल्याच्या नंतर बुद्धी भ्रष्ट झाली. त्या माते समाज स्त्रीवर बलात्कार करण्याची इच्छा झाली. बलात्कार करत असताना ते निष्पाप बालक पाहत होतं. त्या निष्पाप बालकाचा आधी वध केला आणि मग निष्पाप बालकाचा वध केल्यानंतर त्या माते समाज स्त्रीवर बलात्कार केला. या गोष्टी सांगायचं तात्पर्य एकच आहे की जर त्यानं दारू सोडून 3 गोष्टी कोणत्या केल्या असतील तर 4ही पाप त्याच्याकडून घडले नसते.